अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं अग्निवानं पूजनादितं कर्म करिष्ये देहि सर्वामलव्यवासोपकरणेन साधनं स्वाहा प्रजापतये स्वाहा प्रयस्वाक्षमानागारगोस्तगद्धेन चतुर्भुजं प्रजंजयाय नमः कृतिकयोनये नमः हर दिशेला अक्षत्राचे पूर्व आग्नेय दक्षिण असं लांबतात पूर्व आग्नेय दक्षिण नैऋत्य या जगामध्ये फक्त पवित्र अग्नी आहे म्हणायचा मंगल नामानं अग्निम आणि मंत्राद्वारे त्याला म्हणतात की शास्त्राची व्यवस्था केलेली आहे लक्ष्मण करायचं गोविंदाय नमः पुंसवनम याचा तू विचारलं पाहिजे गोंधळी पहिल्या ते बरोबर म्हटले परत 3 दिवस एक पुंसवनम खाऊन टाका एकदम खायचा दयाबरोबर ते घेऊन टाकायचं ओळीसारखं लक्ष्मण स्वाहा म्हणा धात्र इदं नमः स्त्रीच्या शरीरामध्ये 2 नाड्या आहेत त्याचे एकीचं नाव आहे धाता आणि एकीचं नाव आहे राखा या नाड्या पुरुषाच्या शरीरात नाही या धाता आणि राखा स्वाहा प्रजापतये स्वाहा प्रयस्वाक्षमानागारगोस्तगद्धेन चतुर्भुजं प्रजापतिं हंसयातनेकवक्त्रं कहते हैं सब ज्ञानी ज्ञाता परिचर्या का पालन करके गर्भ शिशु की रक्षा करना। आता हे सगळं ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालं विष्णू स्थित ठेवतात आणि शंकर लय करतात ना ब्रह्मा विष्णू आणि महेश तर हे गर्भ आता उत्पन्न झालाय तो उत्पन्न व्हायचा बाकी नाहीये कपाळाला लाव गळ्याला लाव मधल्या पोटाने कपाळाला लाव गळ्याला लाव दोघांनी हात जोडा अग्नीकडे बघा आणि दोघांनी म्हणा स्वस्ती श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलं आयुष्यं तेज आरोग्यं देहि मे अव्यवाहन असं नमस्कार करा म्हणायचा मंगल नामानं अग्निम प्रतिष्ठापयामि प्रोक्षतेन नामनिक्षुभ्यो वेणनाम्ना प्रबोध्यध्यायेत हात जोडून अग्नीचं ध्यान करायचं सप्तभूत विजयवेगः प्रसन्नवदन सुखासेन शुचिर्मितः स्वाहं दक्षिणे पार्श्वे दैवीं वावेत दानवदा विद्युत दक्षिणास्ते यो शक्तिमन्यं त्रिगुणं सर्वात्म भरपूर देई आणि थोडं चमच्याने दाबायचं ते काय बघू आता या पुंसवन संस्कारामध्ये कल्पना अशी केलेली आहे बरं का ताई की पुरुषाचं जे काही बल आहे पुरुषाचं बल हे त्याच्या वीर्यामध्ये आहे आणि जेवढा वीर्यवान पुरुष असेल भोजन दवाच्या करते भोजन जगामध्ये शांती नाहीये त्यागात शांती हा त्याग आहे केला चालू आहे पूषणे गणजे स्वाहा पूषणे गणय इदं नमः इदं नमः सूर्या सावित्र्यै स्वाहा सूर्या सावित्र्या इथे काय आहे इथे का हात ठेवायचा आहे आपण कुठली गणय इदं नमः थोडं किंचित खाली वागलं म्हणजे ते सांगणार नाही म्हणायचं इदं नमः परत थेंबर तूप लावा प्रजापतय म्हणायचं इदं नमः जातवेद अग्नय इदं नमः आता स्वाहा म्हटलं की तूप चमचा भरून तूप द्यायचं बरं का मध्ये काही हात जोडून बसली थोडा समित यमादाय अशा समित स्वाहा अग्नय दावाचतुर अग्नय दावाचतुर अग्नय गोमानाय नमः अग्नय गोमानाय स्वाहा अग्नय गोमानाय इदं नमः ओम अग्नय गोमानाय स्वाहा अग्नय गोमानाय इदं नमः आणि तिच्या कुंतळीमध्ये घाल तुझा उभा राहता का दोघं म्हणजे जर तुम्हाला आणि तो अजिबात खाली न वागता काम करायचं तिच्या कुंतळीमध्ये थेंबर पाणी घाल तू पहिल्यांदा त्याच्या पाण्याने आपल्या हाताला असं लावून घे आता दादा या हाता डाव्या हातामध्ये ही सगळं लाया घे ती पळी ठेवून दे मूठभर लाया घ्यायच्या संपूर्ण त्याच्या उंतळीत घालायच्या खाली सांडू नको घट्ट करायची उंतळ अजून एकदा घाल बरोबर आता थेंबर तूप या लाह्यांवर थेंबर तूप घालायचं त्या लाह्यांवर थेंबर तूप घालायचं
नवऱ्याला खूप खूप काम करायला लागतं बरं का याच्यामध्ये असं तुला फार काम कमी यायलाच असते ते तात माझ्याकडे आज्यद्रव्येण अर्यमाग्निं मूर्णाग्निं पूषणाग्निं प्रजापतिं जलाजद्रव्येण सूर्यासावित्रीं चतुर्वारमद्रव्येण यक्ष्ये आता समिता माझ्याकडे दे हातामध्ये कळगर पाणी सुद्धा आणि या समिता के हातामध्ये धनंजयाय नमः कृपिकयोनय नमः फार विषय लक्षात राहायचं पूर्व आग्नेय दक्षिण याचं ध्यान करायचं सप्ताह अष्टमास पूज आता जाता थकान महसूस करती माता बोझ गर्भ का बढ़ है जाता आराम चाहती है अब माता नवम मास कुछ स्थिर हो जाता रक्षा सूत्र है बांधा जाता पूर्णतः गर्भ विकसित होकर रसवोन्मुख पर है आ जाता गर्भाधान की सारी बातें अच्छी तरह समझ मिला के परिचर्या का पालन करके स्वस्थ निरोगी शिशु